शामरावनगर कब्रस्तानचा विषय प्रत्येक 6 महिन्यात 8 महिन्यात वर्षामध्ये उपस्थित केला जातो व समाजाची व लोकांची दिशाभूल करण्याची वक्तव्य करून गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यासाठी खरं पाहिलं तर प्रशासनाचा नाकारतेपणा आणि उदासीनपणा जबाबदार आहे। वास्तविक पाहता ही शामरावनगर कब्रस्तानची जी जमीन आहे ती पालिका असताना याचा आराखडा मंजूर करून आरक्षित केलेली जागा आहे। ही आता कुणीही उठून ती आरक्षित करून जागा मागितलेली नसून 30 वर्षापूर्वीची ही जागा आरक्षित जागा आहे। तीच जागा महापालिका झाल्यानंतर दलाल कंस्ट्रक्शनकडनं त्याच जागेवरती पुन्हा आरक्षण पडलेलं आहे ते 2005 साली। आणि ही कब्रस्तानची जागा फक्त कागदावरतीच आरक्षित असून आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या ताब्यात मिळाली नाही। त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर गेल्या 5 वर्षाच्या पाठीमागोपासून ही जागा मुस्लिम समाजाला मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेला आरोप झाले की या जागेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, अमुक झालेला आहे, तमुक झालेला आहे, ही जागा योग्य नाही, अमुक नाही, तमुक नाही झाले, विरोध झाले। त्याच्यानंतर मुस्लिम समाजाने ठरवलं की ती जागा कशी पण असू दे पण मुस्लिम समाजाच्या दफनविधीची गरज पाहता ती जागा आपण संपादित करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्या जागेला डेव्हलपमेंट करून घेण्याचे प्रशासन करून डेव्हलपमेंट करून घ्यायचं असं ठरल्यानंतर समस्त मुस्लिम समाज व सर्व मुस्लिम समाज ह्याच्यामध्ये आयुक्तांना भेटून खासदारांना, आमदारांना, सर्व मान्यवर नेत्यांना निवेदन सांगण्यात आलं की जागा आम्हाला लवकरात लवकर संपादित करून मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी। पण या जागेमध्ये वारंवार पुतण्या मावशीचं प्रेमासारखं मुस्लिम समाजाचं प्रेम आहे असं दाखवून गैरसमज निर्माण करण्याचा वारंवार मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करणारा, चुकीची माहिती देणारा व गैरसमज निर्माण करणारा याने प्रत्येक वेळा हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि त्यावेळेला प्रत्येक वेळा आम्ही त्याचं स्पष्टीकरण देत आलेलो आहे। आज या प्रेसच्या माध्यमातून आमची एवढीच इच्छा आहे की प्रशासनानं आता कुठलाही दिरंगाई न करता लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर तिथले असलेले सर्व अडथळे दूर करून जागा संपादित करून घ्यावी, जागा ताब्यात घ्यावी आणि ती जागा लवकरात लवकर मुस्लिम समाजाला देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। यासाठी आता गेल्या 2-3 दिवसामध्ये मीडियामध्ये बातम्या येत आहेत की ती जागा प्रेताची विटंबना होणार, ती जागा योग्य नाही, ती जागा अशीच आहे, अशा बातम्या येत आहेत। त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही इथं जमलो आहे। आज कर्नाळ रस्त्याचं कब्रस्तान आमचं आम्ही जन्माच्या अगोदरपासून तिथं अस्तित्वात आहे। नदीला 30-32 फूट जरी पाणी आलं तर ते सर्वात पहिला पाणी जे येतं ते आमच्या कर्नाळ रस्त्याच्या कब्रस्तानमध्ये येतं। आम्ही कधी तो प्रश्न उपस्थित केला नाही की आमच्या प्रेताची विटंबना होणार आहे आणि असे हजारो कब्रस्तान आहेत जे नदीकाठी आहेत, जे पाण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, तिथं सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात नाही। पण इथं मात्र तो प्रश्न जाणून बुजून ज्या टायमाला हे काम पूर्ण होणार आहे त्या टायमालाच तो उपस्थित केला जातो, अडथळा निर्माण केला जातो। ह्याच्यामध्ये ह्या अडथळा निर्माण करणाऱ्याचं काम जे आहे ते कुठल्याही समाजाच्या प्रेमापोटी नसून आर्थिक कारणासाठी आहे। त्यांचं मत आहे की ह्याच्यात आर्थिक भ्रष्टाचाराला त्यातली वाटणी आम्हाला काय तर पाहिजे, ह्या आशयाचं त्यांचं वागणं दिसतं। त्यासाठी आम्ही गेल्या टायमाला सांगितलं होतं की तसं जर तुमची जर काय म्हणणं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही भीक मागू आंदोलन तयार करून भीक मागून पैसे तुम्हाला आम्ही पुरवतो, पण आमच्या या विषयामध्ये अडथळा कोणी आणू नये असं आम्ही आव्हान केलेलं होतं। आणि ह्या वेळेला आमच्या समाजातीलच एक गद्दार माणूस त्याला पण हाव सुटली आहे, त्यानं पण त्याच्यामध्ये जाऊन निवेदन देऊन जागा मिळवणं म्हणून त्यानं प्रयत्न करण्याचा मिळू नये म्हणून प्रयत्न केलेला आहे। वास्तविक पाहता सर्व मुस्लिम समाज ती जागा आम्हाला ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये मिळावी यासाठी मुस्लिम समाज प्रयत्नशील आहे। त्याच पद्धतीने गेल्या टायमाला ख्रिश्चन समाजानं पण त्याला मान्यता दिलेली होती आणि दिलेली आहे, त्यांच्याकडून सुद्धा कुठला अडथळा नाही। पण ही दोन्ही समाज ती जागा घेण्यासाठी तयार असताना बाकीच्यांनी त्याच्या ढवळाढवळ करून समाजाचं प्रेम दाखवण्याचा जो प्रयत्न चालवला आहे ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे, तर त्यांनी असले प्रकार थांबवावेत आणि प्रशासनाने आता या विषयाला फार न वाढवता लवकरात लवकर ती जागा आम्हाला संपादित करून मुस्लिम समाजाला द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। फक्त फायली घ्या आणि टाकून द्यायच्या हाच प्रश्न आहे, दुसरा काही त्याच्यात दुसरा कुठलाही। आणि ही प्रक्रिया जी आहे
ती फक्त महापालिका राबवत दुसरं कलेक्टर ऑफिसमार्फत राबवली जाते. कलेक्टर च्या ऑफिसमार्फत त्याचं मूल्यांकन केलेलं आहे, त्याचा सर्वे झालेला आहे, कलेक्टरनं नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्याचं कलेक्टरच्या मार्फत संपादित करण्यात येणारी जागा आहे. त्यामुळे आता त्याच्यात भ्रष्टाचार झाला म्हणून जर पैसे मागण्याची कोण मागणी करत असेल तर ती चुकीची आहे. ती कलेक्टरच्या अंडरखाली झालेलं काम आहे. त्यामुळे उगाच उठायचं ह्या नगरसेवकानं घेतलं त्या नगरसेवकानं घेतलं यानं खाल्लं त्या नगरसेवकाचा संबंध येत नाही. ही जागाच भूसंपादन जो करतो तो ते कलेक्टर करणार आहे. त्यामुळे महापालिका कलेक्टरच्या अंडरखालीच काम करणार आहे. बरं त्या जागेसाठी आमचा 1.5 कोटीचा निधी परवा आम्ही मंजूर केलेला रस्त्यासाठी मंजूर केलेला जागा संपादित नसल्यामुळे तो परत गेलेला आहे. पुन्हा असाच प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं महापालिकेने कलेक्टरनी लवकरात लवकर ती जागा संपादित करून आम्हाला द्यावी अशी आम्ही त्यांना नंबर विनंती करतो. परीक्षा मानून त्या टायमाला जर प्रयत्न केला असता तर इतकी रक्कम त्यांना द्यावीच लागली नसते. आमच्या समाजामध्ये त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कोणीही प्रयत्न केलेला नाही. ह्याचा प्रयत्न ॲक्च्युली चालू झाला 2005 नंतर दलाल कंस्ट्रक्शननं ती जागा पुन्हा त्याच जागेवरती दफनभूमीचं आरक्षण टाकलं. त्याच्यानंतर प्रक्रिया चालू झाली. त्याच्यानंतर ही जागा मिळण्यासाठी अरुणभाई चिखलगार यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली. नाही आता जर या महिन्या 2 महिन्यामध्ये तिने भूसंपादन नाही केली तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीपर्यंत संपूर्ण समाज मुस्लिम समाज संपूर्ण महापालिकेला घेराव करून आयुक्ताला जागा विचारेल आणि ती जागा रद्द करण्यात यावी आणि आम्हाला दुसरी जागाच देण्यात यावी अशी मागणी करणार. ते लढू बरोबर आहे. मग प्रशासन देत बी नाही आणि विरोधक आम्हाला घेऊ पण देत नाही. मग आम्ही नुसतं भांडून जर काय पाहिजे मिळत नसेल तर विषय तर संपून टाकू ना. आई जेवायला देत नाही आणि बाप भीक मागायला देत नाही अशी कंडिशन झाली आहे. बरोबर जागाच लोक तुमच्याकडनं उदगीन होऊन म्हणाले म्हणजे दुसरी जागा नाही तुमची जागाच लोक तुम्हाला तुम्ही देत नाही म्हणून आम्हाला डिक्लेअर करा. कोणतीच जागा देऊ नका. मग जागा मागत असताना 30 वर्ष वाट बघायला लागली. वाट बघायला लागते. म्हणजे त्या उदगीन भावनेतून ते बोलत आहेत. दिली तर द्या नाही तर लोक हा प्रश्न जरी विरोधक निर्माण करत असतील तर मुस्लिम समाजाची अवहेलना अनेक वर्ष या प्रशासनाने राजकीय नाकारतेपणामुळे झालेली आहे. आमचं हायच काय हो नक्कीच्या लग्नाला 17 विधी अशी कंडिशन झाल्या. एक स्मशानभूमी मागतोय, एक दफनभूमी मागतोय आणि त्यात हे अर्थकारण राजकारण सुरू झालं. पर्यायी जागा ती कर्नाळला मिळेल, पुन्हा खाली माधवनगर रस्त्याला मिळेल, तिकडं आम्हाला ती फायद्याची नाही. का तर शामरावनगरच्या खालच्या भागातून मयत घेऊन जायला आता फार लांबचा पल्ला झालेला आहे. कब्रस्तानला किंवा कर्नाळला जात असताना फारसा लांबचा पल्ला झालेला आहे. त्यामुळे तिथल्या लोकांच्या सोयीसाठी त्याच तिकडची जागा मिळणं गरजेचं आहे. आणि तिथं आता ती जागा आरक्षित पडल्यामुळे दुसरी नवीन तेवढी जागा तिथं आता शिल्लक नाही आहे की नवीन जागा घेऊन तिथं आपण 2च कब्रस्तान आहे आणि करणार रस्ता. ती बी किती 100 वर्षापूर्वीची जाईल कब्रस्तान. दोन्ही पण अपुरे आहेत. आणि मग इथं आता सांगलीच्या मतदारसंघामध्ये मतदारामध्ये 85,000 आहेत. म्हणजे सांगली याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जर नुसतं फक्त जर म्हणला महापालिका सोडून फक्त सांगली जरी म्हणला तर 65,000 मतदार आहेत. आणि त्यांची लहान मुलं जर म्हणली तर ती संख्या कमीत कमी 90,000 पर्यंत आहे सांगलीच्या याच्यामध्ये. हा सांगलीमध्ये 90,000ची संख्या आहे. सांगलीच्या एरियामधली सांगतो मला महापालिका क्षेत्र सांगत नाही. आता मी ते स्पष्ट सांगतो. मागच्या वेळी सुद्धा विरोधक कोण आहे प्रश्न विचारा म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाजात ज्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांच्याकडे गेलो सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आमचे नेते कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे आणि शेतकरी नामदार साहेब असतील त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आणखीन काय निधी लागला त्या जागेसाठी शामरावनगर दफनभूमीसाठी ही भूमिका त्यांनी स्पष्ट प्रेसमध्ये मांडली. देण्याची तयारी नाही. म्हणजे भाजपचा पण त्याला विरोध नाही आहे. हे वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेलं काम आहे. ह्याच्यात जाहीर होतं ना काँग्रेसचा विरोध आहे, राष्ट्रवादीचा विरोध आहे, ना भाजपचा विरोध आहे, कुणाचाच विरोध नाही आहे. हे व्यक्ती मलिदा खाऊ गँगचा जो वैयक्तिक विरोध आहे आणि आपल्याकडे असलेली राजकीय ताकदीचा फायदा उचलून ह्याला खो घालण्याचा प्रयत्न केला जातो.
सगळ्यांनीच सगळ्यांनी आम्हाला त्यावेळी पाठिंबा दिलेला त्याची पत्र आहेत आमच्याकडे आणि ते तशी त्यांनी जाहीर भूमिका पण घेतलेली आहे कायमची. पाणी जास्तीत जास्त आता मला वाटतंय साचलेलं पाणी 1 फूटभर पाणी असतं. फूटभर पण नाही, अर्धा फूट पाणी असतं तिथंच कब्रस्तानामध्येच. आता तिथं पाणी असतं त्याच्यापेक्षा जास्त 10 फुटानं पाणी करणारा रस्त्याला आहे. म्हणून आहे महापालिकेनं त्यांच्या ड्रेनेज लाईनच्या पाण्याचा निचरा जर अगर व्यवस्थित केला तर त्या जागेमध्ये पाणी येण्याचा काही संबंध येत नाही. प्लस तिथं आता आमच्या समाजात असं ठरलेलं आहे की जागा लवकरात लवकर ती आम्हाला हस्तांतरित करून घ्यावी. त्याच्यासाठी जो लागणारा निधी आहे डेव्हलपमेंटसाठी तो आम्ही करण्यासाठी पूर्ण समाज सक्षम आहे. समाज बी तयार आहे आणि समाजाला पालिकेच्या दारासमोर दफनविधी करणार आहे ते ठरवलंय आम्ही समाजातर्फे. आणि त्यासाठी सर्व लोकांनी प्लॉटधारकांनी रस्ते सोडलेले आहेत. असं बी काय नाही की तिथं नवीन काहीतरी आणि काहीतरी करायचं आहे. सर्व प्लॉटधारकांनी त्या कब्रस्तानापर्यंत जाण्यासाठी रस्ते सोडलेले आहेत. महापालिकेत ड्रेनेज पडलेल्या तेवढा रस्ता क्लिअर करून घेण्याचं ते महापालिकेला व्हायला तयार नाही. आता प्रशासनात दबावाखाली यायला सगळ्याचा पक्षाने त्याला संमती दिलेली आहे. मग आता यांचं काय तर अडलंय का काय बघायला लागेल. प्रशासनाचं काय हेतू आहे का बघा. हां, कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा विरोध असता, दबाव असता तर आम्ही म्हणलो असतो बाबा प्रशासन त्यांच्यात वगैरे. आतापर्यंत 7, 8, 10 आयुक्त बदलले गेले. प्रत्येकाचा काय इंटरेस्ट वेगळा आहे माहीत नाही. कुणाची मतं ते जाणार आहे, मुस्लिम समाजाची जाणार आहे. आमची तिथं दफनभूमी आमचंच ऑब्जेक्शन नाही आहे. आपल्याला आमचं मी डेव्हलप करतो, आम्हाला कशी आमच्या ते पवित्र राखायला आम्हाला माहीत आहे. तुम्ही दुसऱ्याने ऑब्जेक्शन घेऊ नका. आमचं काय तुम्ही खोटं प्रेम काय दाखवू नका. आमची जागा ताब्यात आम्ही लवकरात लवकर प्रशासनाने दिलं तर बरं आहे, नाही तर आमचं आम्ही ताब्यात घेतो. ही लोकशाहीचा देश आहे. आम्ही सारखं तुम्हाला 10 वेळा विचारत बसणार नाही. हे काय आरक्षण आजचं नाही, 20-25 वर्षापूर्वीचं आरक्षण पडलं. त्याचे सगळे ठराव झाले, एका हप्ता गेला, नोटिफिकेशन निघालं, सूचना निघाली. मग कशाला पाहिजे तुम्हाला? कोणतरी काय येऊन बोलते म्हणून काम थांबवायचं काय कारण आहे? आणि आम्हाला पर्यायी जागा कुठती नको, तीच जागा आम्ही घेणार आहे. प्रशासनाला प्रॉब्लेम नाही, मुस्लिम समाजाला प्रॉब्लेम नाही, पण मलिदा खाऊ गँगला प्रॉब्लेम दांडगा आहे त्या गोष्टीचा. तो शब्द टाका तेवढा मलिदा खाऊ गँग. मलिदा खाणाऱ्याने भान ठेवावं कशात मलिदा खायचा. मलिदा खाणाऱ्याला विरोध नाही आमचा, पण त्या मलिदा खाणाऱ्याने कशात मलिदा खावा ह्याचं तरी भान ठेवावं ना कमीत कमी. आणि मलिदा पाहिजेच असेल आणि मन भरत असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही भीक मागवा, आंदोलन तयार करून पैसे गोळा करून देतो. आज मी सांगतोय मी तुम्हाला आमची तयारी आहे. किती पाहिजे तेवढं सांगा. आमची तयारी आहे. आणि महापालिका